ओय, अरे निखिल सदगीरच्या गावच्या घाटात दररोज काही ना काही होतच राहते. आज काय नवीन झालंय काय माहिती, जाम गर्दी झाली काय विषय थांबतो तो पण सांगतो, पण त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. आज गुढीपाडवा आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना भव्य शुभेच्छा. आपले दोस्त पुन्हा काही घेऊन टाका. तर आज निखिल सदगीर सकाळी लवकर उठला होता मित्रांनो. आज आपल्या हिंदू बांधवांचा आणि मराठी माणसांचं नवीन वर्ष चालू होत आहे, म्हणून मग आपल्या घरासमोर गुढी वगैरे उभारून दिलती. नवीन वर्षाच्या सकाळी सकाळी मी माझ्या दलिंदर मित्राचं तोंड पाहिलंय मित्रांनो. आता वर्ष कसं जातं काय माहिती. आपली घराला गुढी वगैरे उभारून खालीच येत होतो मित्रांनो. आपले दोन्ही दोस्त येऊन बसले होते बघा घरात एकदम निवांत. आपल्या वैभव शेटच्या धूम बसून चाललो होतो मित्रांनो. वैभव शेट कुठे बाहेर फिरायला नेतो काय माहिती नवीन वर्षासाठी. त्याने डायरेक्ट मला घरून आणलं, गाडीत आणून बसवलं. चाल म्हणतो हिच्यातच फिरायचं आता दिवसभर. अय, अरे गाणे तरी नीट लावा. कोणते गाणे लावले पहा मित्रांनो. कंटाळा आला यांचे गाणे ऐकून पार. च्या आईला निखिल सदगीरचं ऐकत नाही. गाणे बदलावायला लावले तर बदलवीत नाही काय. आता दिलंय खाली होतो हे पायी म्हणलं. पप्पा म्हण लवकर. पप्पा म्हण. म्हणलं चाल मध्ये घेतो, पण मग आता गाणे बदलवले का परत उतरून देईल. आणि हा, अरे निखिल सदगीरच्या गावातल्या घाटात ना मित्रांनो असा विषय झालता. गाडीत गेलती बंद पडून आपल्या गावातली, त्याच्यामुळे इथून तिथून ट्रॉफिक पांगली होती एवढी मोठी. आपल्या दोस्ताला तर काहीतरी काम होतं म्हणून तो गेला घरी निघून. आपल्या गाडीचं डिझेल संपलं होतं, मग आलतो पंपावर. आता प्यारी बसलाय तो पा काय म्हणतो. गाडी जरा पाहिजे चायला म्हणलं तो गाडी चालवली तर आम्हाला उतरून पळायला लागल. आता आलोय मित्रांनो क्रेशरवर. आता आपला वैभव शेठ मस्तपैकी गाडी दूर राहिला.